नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत। त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच्यात थोड्या थोड्या साल काढून घ्यायची आहे। साल ही अगदी थोडी थोडी काढायची आहे, आपल्याला जास्त साल काढायची नाही। अशा प्रकारे मी सर्व शेंगांच्या साली काढून घेतल्या आहेत। आता आपण याचे तुकडे करून घेऊ। साधारणतः एका शेंगाचे मी 3 ते 4 तुकडे केले आहेत। छोटे छोटे असे आपल्याला ते तुकडे करायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व शेंगांचे काप करून घ्यायचे आहेत। हे पहा, आपल्या शेंगा कापून तयार आहेत। आता गॅसवर मी कढई गरम करून त्यामध्ये थोडे पाणी गरम करायला ठेवले आहे। पाण्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवून त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला त्या शेंगा वाफवून घ्यायच्या आहेत। पाणी गरम झाले आहे। यामध्ये आता आपण चाळणी ठेवून शेंगा 5 ते 10 मिनिट वाफवून घेऊ। ह्या शेंगा आपल्याला जास्त शिजवून घ्यायच्या नाही, तर थोड्याच वाफवून घ्यायच्या आहेत। आता झाकण ठेवून आपण त्या वाफवून घेऊ। पाच ते 10 मिनिटं झालेले आहेत। आपल्या शेंगा ह्या छान वाफवून तयार आहेत। चेक करून घेऊ आपण। हे पहा, छान अशा त्या वाफवल्या गेल्या आहेत। आता याच्यासाठी आपण भाजीसाठी साहित्य घेऊ। एक कांदा मी बारीक करून कापून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, लसूण, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत। खोबऱ्याचे काप करून घेतले आहे। 5-6 काजू घेतले आहेत। 2-3 तेजपान, कलमी, 2-3 लवंगा, 3-4 मिरे, 2 विलायची एवढा मी मसाला घेतला आहे। त्यानंतर लाल मिर्च पावडर, हळद, गरम मसाला आपल्याला घ्यायचा आहे। आता मी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये खोबरं भाजून घेत आहे। छान असं आपल्याला हे खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकून आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। छान असं आपलं खोबरं हे भाजून तयार झाले आहे। आता आपण कांदा भाजून घेऊ। कांदा सुद्धा लालसर होईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत छान असा आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकून मी कांदा सुद्धा छान असा भाजून घेतला आहे। त्यानंतर तेजपान, कलमी, लवंगा, मिरे हे सुद्धा मी तेल टाकून थोडंसं भाजून घेतलं आहे। त्यानंतर 4-5 काजू ते सुद्धा थोडेसे भाजून घेतले आहे। आपला आता हा भाजीसाठी मसाला तयार झाला आहे। आता आपण हा मिक्सरमधून बारीक करून घेऊ। लसूण, आलं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि जिरं याची आता मी पेस्ट काढून घेत आहे। लसूण आल्याची पेस्ट तयार झाली आहे। त्यानंतर खोबरं, कांदा, काजू, खडा मसाला याची सुद्धा आपल्याला छान अशी बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे। थोडंसं मी पाणी घालून आता याची बारीक पेस्ट करून घेत आहे। आता गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे मी तेल घातले आहे। त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट टाकली आहे। हे छान असं परतून घेऊ। त्यानंतर आपल्याला खोबरं, खडा मसाला, कांदा याची पेस्ट सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे। हे सुद्धा छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। गोळा आपल्याला 3 ते 4 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता मी 1 चम्मच हळद टाकली आहे। 1.5 चम्मच लाल मिर्च पावडर टाकली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला,
हे सुद्धा छान असं परतून घेऊ. दोन ते 3 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. पुन्हा आपण परतून घेऊ. छान असा आपल्याला हा गोळा, ही पेस्ट तेलामध्ये छान अशी होऊ द्यायची आहे. आपल्या गोळ्याला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा गोळा पेस्ट होऊ द्यायची आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आहे. त्यानंतर वाफवलेले यामध्ये आपल्याला शेंगा टाकायचे आहेत. हे छान असं परतून घेऊ. आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. थोडंसं झाकण ठेवून मी 2 मिनिटे हे शेंगा पेस्टमध्ये होऊ दिल्या. आता मी रस्स्याकरता पाणी ठेवले आहे. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी घालू शकता. आता याला आपल्याला 2 ते 3 उकळ्या भाजीला येऊ द्यायच्या आहेत. शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. छान अशी आपली भाजी शिजून तयार आहे. खायला सुद्धा खूप छान लागते. लहानांपासून तर मोठ्यांना सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल. शेवग्याची भाजी छानच लागत नाही तर ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे. अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.